विष्णू सहस्रनाम चिंतनमाला श्लोक 19 बघतोय आता आपण. 78 श्लोक पर्यंत आपलं झालेले आहे. 614 नाम. आता श्लोक 79 आधी श्लोक बघूया. स्वक्ष स्वंगशतानंदो नंदिर्ज्योतिर्गणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिश्चिन्न संशयः. 79 श्लोकातलं पहिलं नाम स्वक्षः आणि क्रमानुसार 615 नाम. ओम स्वक्षाय नमः. शोभने पुंडरीकाक्षी अक्षिणी अस्येति स्वक्षः. भगवंताचे डोळे, अक्ष म्हणजे डोळे, भगवंताचे डोळे सुंदर कमलाप्रमाणे, पुंडरीकाक्ष म्हटलंय, कमलाप्रमाणे मनोहर आहेत, शोभने मनोहर आहेत असं आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात. शोभनीय असे डोळे परमात्म्याचे म्हणून त्याचे एक नाम स्वक्षः. आचार्य म्हणतात की ज्याचे डोळे चंद्र सूर्याप्रमाणे सुंदर आहे म्हणूनही त्याला स्वच्छ म्हणायचं. प्रश्न पडला की स्व आणि अक्ष असे दोन शब्द यात आहे. स्व म्हणजे काय, तर परमात्म्याचे सर्व साक्षीत्व, नित्य साक्षीत्व प्रगट करण्यासाठी त्याला कधी स्वक्ष तर कधी त्रक्ष म्हणजे 3 डोळे असणारा असंही म्हटलं जातं. त्रक्षचा दुसरा अर्थ सुंदर डोळे असणारा म्हणजेच स्वक्ष आणि त्रक्ष दोहोंचे तात्पर्य एकच. 3 डोळे असणारा, सुंदर डोळे असणारा आणि स्वच्छ म्हणजे अतिशय कमलाप्रमाणे मनोहर शोभनीय असे ज्याचे डोळे आहेत असा हा. पण स्व मध्ये सर्व साक्षीत्व हा अर्थ इथे प्रगट होतो. म्हणून परमात्माच काय स्वच्छ होय. डोळा दृश्य पाहतो म्हणजे समोर जे असेल ते तो पाहतो आपला डोळा सामान्याचा. त्या योगे मग राग द्वेषादी विकारांनी तो विकृतही होतो. असा हा विकाराधीन होणारा डोळा स्वच्छ म्हटला जाईल का? नाही. ज्याची दृष्टी बाह्य विषयांच्या इष्ट आणि अनिष्टतेने दूषित होते तो स्वच्छ नव्हे, पण ज्याची दृष्टी बाह्य विषयांच्या इष्टानिष्टतेने दूषित होत नाही तोच स्वच्छ म्हणावायचा. परमात्मा विश्वाचे सर्व व्यवहार पाहतो परंतु त्यांचा काही एक परिणाम त्यावर होत नाही. अविकारी म्हणूनच परमात्म्याला अविकारी सुद्धा म्हटलेला आहे. कुठलाही परिणाम त्याच्यावर होत नाही. तो अविषय व्यक्त दृष्टीच राहतो आणि अविषक्त दृष्टीत्वच मुख्यतः कसं आहे स्वक्षत्व म्हटलेलं आहे. दुसरा असा कोणता डोळा आहे की जो दृश्याच्या इष्टानिष्टतेने सुखी वा दुःखी होत नाही, विकृत होत नाही. सामान्यांचे डोळे तसेच होतात, विकृतच होतात, दुःखी होतात, सुखी होतात. जे काही समोर बघून द्वेष मत्सर भाव क्रोध सगळे त्यांच्यामध्ये येत राहतात. पण परमात्म्याच्या बाबतीत सगळं बघत असून सुद्धा कधीही त्याची दृष्टी दूषित होत नाही. तो सगळं काही बघतो पण तरी सुद्धा त्याचे अक्ष अतिशय सुंदर आहेत आणि सर्व साक्षीत्व असणाराही तो आहे. स्वमध्ये असणारा जो भाव आहे सर्व साक्षीत्व नित्य साक्षीत्व हेही हा भाव आहे म्हणूनच तो कसा आहे त्याला स्वच्छ म्हटलेला आहे. त्याच्या डोळ्याची तुलना कमळाच्या पाकळ्यांबरोबर केली जाते. पुंडरीकाक्ष म्हटलेलं आहे ना. कमल पुष्प कसं आहे अत्यंत सौंदर्ययुक्त आहे, ज्ञानाचं प्रतीकही मानलं जातं. श्री नारायणाच्या नेत्रांमध्ये ज्ञानाचं तेज असल्याने ते सौंदर्यपूर्ण आहे, मनोहर आहे, कमलाप्रमाणे मनोहर आहे असं जे म्हटलेलं आहे ती याही अर्थाने शोभने पुंडरीकाक्षी अक्षिणी अस्य इति स्वक्षः. म्हणून परमात्म्याचं एक नाम स्वक्ष. श्लोक 79 616 नाम बघतो आपण. स्वंगाः. ओम स्वंगाय नमः. शोभनानि अंगानी अस्य इति स्वंगाः. आदि शंकराचार्य भाष्य करताना लिहितात की अत्यंत सुंदर अवयव असलेला, शोभनानी अंगानी अत्यंत सुरेख अवयव सौंदर्यपूर्ण असणारा अवयव असणारा असा हा भगवान श्री विष्णू म्हणून त्याला स्वंगः असं म्हटलंय. सौंदर्याने तो आपल्या प्रिय भक्तांचा चित्त सुद्धा हरण करतो. त्याला बघताच भक्त प्रसन्न होतात. ज्याची सर्व अंग शुभ आहेत, सुंदर आहेत म्हणून तो स्वंग म्हणावायचा. याआधी आपण स्वांगाः हे नाम बघितलंय 548 की जे निर्माण करायचे त्या कार्याचा अंगभूत जो स्वतःच आहे त्याला कोणी निर्मिलेलं नाहीये असं ते नाम स्वांगः म्हटलेलं आहे. जसं दागिन्यांच्या निर्मितीमध्ये सोनं अंगभूत आहे तसं
याचे अवयव अंगभूतच आहे, तोच इतरांना निर्माण करतो, त्याला कोणीही निर्माण केलेलं नाही, म्हणून स्वांग. तसं आणखीन एक 586 नाम येऊन गेलंय शुभांग, ज्याचं शरीर किंवा अवयव अतिशय सुंदर आहेत, म्हणून शुभांग. मग शुभांग आणि स्वंग यात अंतर काय आहे? तर अंतर काही नाही, पण विशेष आहे असे म्हणता येईल. सौंदर्य 2 प्रकारचे असतात, एक चर्मचक्षुला दिसणारे आणि दुसरं दिव्य चक्षुला दिसणारे. पहिल्या प्रकारच्या सौंदर्याने युक्त व्यक्तीला आपण रूप सुंदर म्हणतो, म्हणजे जे चर्मचक्षुला दिसतं त्या सौंदर्ययुक्त असणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? रूप सुंदर. तर दुसऱ्या प्रकारच्या सौंदर्याने युक्त व्यक्तीला आपण गुणसुंदर म्हणतो, म्हणजे जणू दिव्य चक्षु असते ती आपला, ज्याचा कोणाचा दिव्य चक्षु, तो हे सगळे गुण त्याचे बघतो, त्या दिव्य चक्षुने त्याला हे सगळं बघता येतं, म्हणून दुसऱ्या प्रकारच्या सौंदर्याने युक्त व्यक्तीला गुणसुंदर म्हणतात. आणि पहिल्या प्रकारच्या चर्मचक्षुने बघणाऱ्या व्यक्तीला, सौंदर्याने युक्त असणाऱ्या व्यक्तीला रूप सुंदर म्हणतात. दोन्ही सौंदर्य एकवटलेली क्वचितच पाहायला मिळतात. मोर रूपसुंदर आहे, तर कोकिल गुणसुंदर आहे. परमेश्वराने प्रत्येक जीवाच्या ठाई स्वाभिमानासाठी काहीतरी गुण वा अनतिमानासाठी म्हटलंय, म्हणजे अतिमान पण होऊ नये त्याला, म्हणून मग अगर्वासाठी काही न्यून पण दिलेलं आहे. जसं चांगले गुण दिलेले आहे त्याच्या स्वाभिमानासाठी, तसं त्यांनी गर्व करू नये म्हणून जे अगर्वासाठी अनतिमानासाठी काही त्याच्यात न्यून पण दिलाय. न्यून असतं म्हणून तर माणूस अतिगर्व करू शकत नाही. जणू भगवंताने त्याच्यासाठी प्रत्येकात काही ना काही गुणही दिले आहेत, काही ना काही उणीवही दिली आहे, न्यूनताही आहे. पण परमात्मा कसं आहे? परमात्मा केवळ निर्दोष परिपूर्ण आहे. जेव्हा आपण त्याच्या सकल सुंदर सन्निवेश रूपाने अभिभूत होतो तेव्हाच आपण त्याला स्वंग म्हणतो. जेव्हा त्याच्या दैवी गुण संपदेने, त्याच्या ज्ञान वैराग्यादी गुणांनी अभिभूत होतो तेव्हा त्याला आपण शुभांग म्हणतो. म्हणजे सकल सुंदर तो स्वंग, आणि त्याच्यामध्ये शुभ गुण आहेत, ज्ञान वैराग्यादी गुणांनी जो आविर्भूत आहे, दैवी गुणांनी संपदेने जो परिपूर्ण आहे, म्हणून त्याला शुभांग म्हटलं जाईल. असा भेद थोडाच आहे शुभांग आणि स्वंग मध्ये. शुभानी अंगानी यस्य सहा शुभांग, तसं शुभम एव अंगम यस्य सहा शुभांग, असाही विग्रह समजावयाचा. म्हणजे ज्याची अंग शुभ आहे तोही शुभांग, किंवा शुभ ज्याचं अंग आहे असा विग्रह करून केलाय. जसं भेलीचं, गुळाची भेली कशी असते? गुळाची भेली कोणतंही अंग चाखलं तरी जसं ते गोडच लागतं. का कुठूनही गुळाची भेली फोडा आणि तोंडात टाका, त्याची चव कशी आहे? गोडच आहे. म्हणजे त्याची गोडी जरी एकच ती भेली असली तरी कुठल्याही प्रकाराने बघितली तरी ती गोडच असणार आहे. तसं ज्याचे कोणतेही अंग स्वरूप आहे, सुखकर आहे, तो परमात्मा स्वंग होय. कापूर जसा सर्वांगाने निर्मल उज्ज्वल सुंदर, तसा परमात्मा आत बाहेर खाली वर इकडून तिकडून चोहीकडून सुअंग आहे, अव्यंग सुंदर आहे. स्वंग पद सूक्ष्मांगत्व ही प्रगट करते. त्याचं कसं? सूक्ष्मांगत्व ही स्वंग हे पद प्रगट करतं. तसं सूर्य कुणीकडूनही पहा, सम्मुख आहेच तो आपल्या, ज्याला त्याला तो आपल्याकडेच बघतोय असं वाटतं. सूर्य आपल्याकडेच बघतोय असं त्याला प्रत्येकाला वाटतं. इतर कोणीही असा स्वंग नाही. तो एकाकडे पाहत असेल तर दुसऱ्याकडे पाठ करून बसेल, तसं परमात्म्याचं नाहीये. तो सर्वांना सम्मुख आहे, म्हणूनही तो काय? स्वंग म्हणावायचा. तो सर्वतोमुख आहे आणि तो सर्वतोभद्रही आहे, म्हणूनही तो कसा आहे? स्वंग म्हटलेला आहे. श्लोक 79 617 नाम बघतो आपण. शतानंद. ओम शतानंदाय नमः. एक एव परमानंद उपाधी भेदात शतधा विद्यत इति शतानंदः. म्हणजे शेकडो प्रकारांनी आनंद रूप असलेला शतधा म्हटलेला आहे. परमानंद उपाधी भेदात शतधा, शेकडो प्रकाराने आनंद रूप असलेला परमात्मा केवळ आनंद रूप असला तरी सुद्धा उपाधी भेदात
म्हणजे उपाधी भेदाने आनंदामध्ये विविधता कल्पिली जाते. पुन्हा म्हटलं आचार्यांनी की एतस्य एव आनंदस्य अन्यानी भूतानी, म्हणजे तो स्वतःला शतावधी जीवांमध्ये अन्यानी भूतानी मात्राम उपजीवंती म्हटलंय, म्हणजे शतावधी जीवांमध्ये विभक्त करतो स्वतःला आणि त्यांच्या इंद्रिये आणि विषयांच्या अनुभवातून स्वतःला प्रगट करतो. असा तो कोण शतानंद म्हटलेला आहे. त्या इंद्रियांचा अनुभव कक्षेतून मिळणारे हजारो आनंदाचे संवेदन हे त्याच्याचमुळे असते आणि म्हणून तो काय आहे, शतानंद म्हटलेला आहे. शतानंद म्हणजेच पूर्णानंद. त्याचा आनंद न्यून नसलेला परिपूर्ण असा आहे, कारण तो चिन्मात्र मूर्ती आहे. अचेतनाला आनंद उपलब्धी होऊ शकत नाही. जे अचेतन असतं त्याला कधी आनंदाची उपलब्धी होत नाही. हिमालय प्रचंड मोठे धूळ आहे, पण त्यापेक्षा एक लहान मुंगी सुद्धा महान आहे, कारण ती चेतन आहे. हिमालय अचेतन, पण लहान मुंगी कशी आहे, चेतन आहे. तिला सुखदुःखाचा अनुभव घेता येतो. म्हणून म्हटलंय की अचेतनाला आनंद उपलब्धी होऊ शकत नाही, पण चेतनाला होते. आणि चेतनाला कोणामुळे होते, तर या शतानंदामुळेच. ही जी चिन्मात्र मूर्ती आहे ही नेहमी आनंद, इंद्रिय आणि विषय यांच्या अनुभवातून ती आनंद देत असते चेतनाला. जगामध्ये 5 विषय आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. 5च का म्हटलेलं आहे? आता शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे आपले जे ज्ञानेंद्रिय आहे त्यांचे हे विषय आहेत. शब्द हा कानाचा विषय म्हणजे श्रोत्र, स्पर्श हा त्वचेचा विषय, रूप हा नेत्राचा म्हणजे डोळ्यांचा विषय, रस जिव्हेचा विषय आणि गंध घ्राण म्हणजे नाक याचा विषय. म्हणजे आपले जे श्रोत्र, नेत्र, घ्राण आणि जिव्हा किंवा त्वक हे जे सगळे आहे हे आपले ज्ञानेंद्रिय आहे आणि यांचे हे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय आहेत 5. आता 5च का म्हटलंय? 6वे इंद्रिय कुणाला नाही म्हणून. पण या 5 विषयांचा आस्वाद सर्वच जीवांना मिळतो असे नाही. काही जीव कसे असतात, एकेंद्रिय, काही द्विनिंद्रिय असतात, म्हणजे काहींना एकच इंद्रिय, काहींना द्विनिंद्रिय म्हटलेलं आहे, काही त्रिइंद्रिय म्हटलेलं आहे, काही चतुरिंद्रिय म्हटलेलं आहे आणि काही पंचेंद्रिय असतील. म्हणजे काहींना एकच इंद्रिय, काहींना 2 आहेत, काहींना 3 आहेत इंद्रिय, ज्ञानेंद्रिय ज्याला म्हणता येईल, काहींना 4 आहेत आणि काही पंचेंद्रिय आहेत असतील. पण ही इंद्रिये पूर्ण समर्थ असतील असं नाही. जसं दिवा भिताला दिवसा काही दिसत नाही, इतर प्राण्यांना रात्री काही दिसत नाही, म्हणून माणूस थोड्याच अंतरावरचे पाहू शकतो, तर गिधाड, घारी खूप दूरचे पाहू शकतात. म्हणजे या इंद्रियांच्या शक्ती सुद्धा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. या परिमित शक्तीमुळे त्यांचा आनंदही तसाच परिमित म्हणावा लागेल. जेवढी ज्याची शक्ती तेवढा त्याचा आनंद सीमित, परिमित राहील. म्हणजे विषयही सुद्धा मितच असतात. जे काही विषय असतात ते सुद्धा कमी असतात, मित असतात. आणि त्यांचे ग्रहण करणाऱ्या इंद्रियांची शक्ती ही परिमित आहे. तेव्हा त्यांच्यापासून जीवांना मिळणारा आनंद हा सुपरिमितच म्हटला पाहिजे. त्यामुळेच विषेंद्रिय सन्निकर्षज आनंद भोगणाऱ्या जीवांना मितानंदच म्हणणं भाग आहे. ते शतानंद होऊ शकत नाही. आनंद मिळतो त्यांना पंचेंद्रियापासून, कोणाला द्विइंद्रियांपासून, कोणाला एकेंद्रियांपासून. या सगळ्यांना याच्यामुळेच आनंद मिळतो, या परमतत्वामुळेच आनंद मिळतो. जे आपल्यात आत्मतत्व असतं तेच या इंद्रियांना, इंद्रिय आणि विषयांच्या अनुभवातून जो आनंद देतो तो देतो. पण हे जे सगळे आनंद आहेत यांना मितानंदच म्हणणं भाग आहे. हे पूर्णानंद नव्हे, शतानंद नव्हे. परंतु आनंदोपलब्धीसाठी ज्याला विषयेंद्रियावर अवलंबून राहावे लागत नाही त्याच्या आनंदाला मिती नाही. मग असा कोण? तर तोच शतानंद म्हणजे परमात्मा म्हटलेला आहे. आणि म्हणून तो कसा आहे, आत्मन्येवात्मना तुष्टच म्हटलेला आहे. गीतेत याचा 2ऱ्या अध्यायात उल्लेख आलेला आहे की आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञ तदोच्यते. म्हणजे आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी जो संतुष्ट राहतो त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटलेलं आहे. अर्थात हे सगळं स्थितप्रज्ञाचं वर्णन केलेलं आहे.
की समस्त कामनाने रहित जे असतात ते आत्म्यामध्ये संतुष्ट असतात. प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान असं भगवंत म्हणतात. आणि आत्मनैवात्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते. किंवा दुःखेष्वद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा वीतराग भय क्रोध स्थित धीर मुनिरुच्यते. दुःखाची प्राप्ती झाली तरी सुद्धा त्यांच्या मनात उद्वेग येत नाही, किंवा सुख आलं तरी सुद्धा ते सर्व बाबतीत निस्पृह असतात. त्याने उसळून जात नाही, किंवा त्याने उगीच प्रोत्साहित होत नाही. सुख आले अति की अहंकार होत नाही. वीतराग भय क्रोध, ज्यांची आसक्ती भय क्रोध नष्ट होऊन गेले आहेत असा मुनी स्थिर बुद्धी म्हटला जातो. असं सगळं वर्णन स्थितप्रज्ञांची सगळी लक्षणं सांगताना गीतेमध्येही आलेले आहेत. पण परमात्मा कसा आहे तर आता कुठल्याही प्रकारचं विषय नाहीत, विकार नाहीत, अविकारी जणू काही तो निस्पृह आहे परमात्मा स्वतःच. आणि म्हणून त्याला काय म्हटलंय, शतानंद उर्फ पूर्णानंद. इथे शतानंदाचा आता शत म्हणजे केवळ 100 असा अर्थ नाही या ठिकाणी. कितीतरी पटीने आनंद ज्याला म्हणता येईल. कुठल्या गोष्टीचं त्याला दुःख नाही, सुख नाही, त्याच्यामध्ये तो लिप्त होत नाही. म्हणून तो कसा आहे, पूर्णानंद आहे. आणि या पूर्णानंदांचे अंशांश सेवन करीत ब्रह्मादी स्तंभापर्यंत सर्व जीव जगत असतात. स्तंभ म्हणजे गवताचा थोंब ज्याला म्हणता येईल. सुप्त चेतन असतो गवताचा जो थोंब असतो स्तंभ, त्याच्यात सुप्त चेतन असतं. तर ब्रह्मा हा जीवात सर्वात पूर्ण जागृत चेतन असा मानला गेलेला आहे. त्याला जो आनंद लाभतो तो त्याच्याहून चेतनेच्या खालच्या भूमिकेवर असलेल्या जीवांना कुठून मिळणार. पण ब्रह्मा ही ज्या अर्थी अभिमानी जीवच आहे त्या अर्थी त्याचाही आनंद हा अशतानंद होय, म्हणजे न्यूनच होय. हा जो ब्रह्मा आहे त्याचाही आनंद कसा आहे, न्यूनच म्हटलेला आहे. पण परब्रह्म आहे ते मात्र शतानंद आहे. अतिंद्रिय आत्मानंद शतानंद म्हटलेला आहे. त्याला तो इंद्रियांच्या पलीकडे आहे, इंद्रिय विषय यांच्याही पलीकडे जो आहे अतिंद्रिय आहे असा आत्मानंद शतानंद म्हटलाय. आणि म्हणून परमात्मा काय आहे, पूर्णानंद शतानंद होय. शतमरव शतानंद ही जी नावं आहेत भगवंताची, शतमख म्हटलेलं आहे काही वेळा. शतमख शतानंद ही जी नावं भगवंताचीच आहे ही सगळी. आणि यालाच पूर्णानंद असेही म्हणता येईल, किंवा यालाच शतानंद म्हणून भगवंताचं एक नाम इथे शतानंद म्हणून सांगितलेलं आहे. याच्या आधी आपण शुभांग बघितलेला आहे, स्वक्ष बघितलं आहे, स्वंग बघितलं आहे, शतानंद आता बघितलंय. आता पुढे आहे नंदी. पुढे बघूया तो नाम. श्लोक 79 618 नाम बघतोय. नंदीही. ओम नंदये नमः. परमानंद विग्रहो नंदीही. परमानंद तो परमात्मा होय, म्हणून नंदी ही संज्ञा त्याला दिलेली आहे. नंदीचा अर्थ आहे आनंद रूप. नंदी ऱ्हस्व, त्यातला दी ऱ्हस्व आहे का नंदी दीर्घ, म्हणजे ई आणि ई हे नंदाला लागलेलं आहे. तर दोन्ही पाठांतरे काही पुस्तकात आढळतात. म्हणजे हा पाडवेद आहे, कुठे नंदी ऱ्हस्व आहे, कुठे नंदी दीर्घ आहे. शंकराचार्यांनी ऱ्हस्व म्हणजे इनंत घेतलेला आहे. म्हणजे श्लोकात जसा नंदी शब्द आलाय ऱ्हस्व इकार असलेला तसाच घेतलाय आदिशंकराचार्यांनी. नंदी म्हणजे साक्षात आनंद. नंदी म्हणजे आनंदवान. मागील पदामध्ये आपण 617 मध्ये म्हटलंय की शतानंद म्हणजे तो नाम बघितलं ते. आणि इथे म्हटलंय आनंद स्वरूप. आत्मप्रतीती ही अविभाज्य एकरूप एकरस आहे. तथापि तिचं हे विश्लेषण वेदांतामध्ये सच्चित आनंद अथवा अस्ति भाती प्रियः असं 3 पदांनी केलं जातं. पण दे पदात मज उत्तर एका असं जर कोणी म्हणेल, जे एकाच पदात सांगा काय उत्तर असेल ते, असं जर कोणी म्हणेल तर आनंद हे पद सांगावं लागेल. आनंदामध्ये सच्चित दोन्ही संगृहीतच आहे. अगदी सच्चित आनंद न सांगता फक्त आनंद म्हटलं तरी त्या आनंदामध्ये सत आणि चित दोन्ही पण आहेच. आनंदाची उपलब्धी जडाला होऊ शकत नाही. जे जड असतं त्याला कधी आनंद होत नाही. आणि म्हणून परमात्मा काय म्हटलंय, आनंद स्वरूप म्हटलेला आहे. तो चित स्वरूपही ठरलाय, तो सत पण आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलंय की सच्चित आनंद हे 3ही त्याच्यातच एकवटलेले आहेत. कारण कोणत्याही वस्तूला सत्ता असल्याशिवाय म्हणजे सत्ता असल्याशिवाय तिच्याविषयी बरे वाईट कुठल्याही विधारमुळे करता यायचीच नाही.
बरे, आपण आत्मस्वरूप हे आनंदात्मकच आहे हे कशावरून? कारण कोणाही जीवाला आपण कधी नसावे असं मुळे वाटू शकतच नाही. त्याला वाटतं आपण सगळ्या गोष्टीचा आनंद घेत राहावा. म्हणजेच प्रत्येक जीव हा आनंदच आहे, आनंदात्मकच आहे. मग परमात्मा तर काय? परमानंद, शतानंद, आनंद स्वरूपच आहे म्हटलंय. जीव दुःख नसावे असे इच्छित असतो. जीव नेहमी दुःख नसावे असंच इच्छित असतो. म्हणूनही अर्थात दुःखाभाव रूपच त्याचं स्वरूप असलं पाहिजे. दुःखाचा अभाव असणारं स्वरूपच जीवाचं असलं पाहिजे. आणि म्हणून त्याला आनंद रूप म्हणायचे. नंदीपद तोच आशय व्यक्त करत आहे. तो परमात्मा आनंदी नव्हे तर साक्षात आनंद रूप आहे. आणि म्हणून उपनिषदाच्या भाषेत म्हणेन की आनंद उपलब्धवश चिदात्मकतयैव सहा सदात्मैवोपलभ्यते सच्चिदानंद ईश्वरः. असा हा नंदी या आणखी एका नामाने सुप्रसिद्ध आहे. श्लोक 79, 619 नाम बघतो आपण. ज्योतिर्गणेश्वरः. ओम ज्योतिर्गणेश्वराय नमः. ज्योतिर्गणानाम ईश्वरः. ज्योतिर्गणेश्वरः. ज्योतिर्गणानाम म्हणजे नक्षत्र समुदायांचा ईश्वर जो आहे, स्वामी जो आहे, त्याला ज्योतिर्गणेश्वर म्हटलेलं आहे. तमेव भांतम मनुभाती सर्वम भासा सर्वमिदं भाती. श्रुती म्हणतात की जे काही प्रकाशते, चमकते, ते त्याच्या आभामुळे भासित होतं. तो जर नसता तर हे चमकलं नसतं, प्रकाशित झालं नसतं. तो आहे म्हणून त्याच्यामुळे जो काही प्रकाशत आहे, चमकत आहे, ते त्याच्या आभामुळे आहे. स्मृती म्हणतात यदा आदित्यगतं तेजो जगद्भासयते अखिलम. हे सर्व विश्व जे आहे ते त्याच्या प्रकाशामुळे आहे. आणि जे हे आदित्यगतम म्हणजे सूर्याला दिलेलं तेज आहे ते सुद्धा मीच आहे असं भगवंताने सुद्धा सांगितलंय. म्हणजे सूर्याचं तेज सुद्धा भगवंतच आहे. आदित्यामध्ये स्थित जे तेज आहे ते कोण आहे? ते भगवंताचंच तेज आहे. प्रत्यक्ष सूर्यालाही मिळालेलं तेज हे त्या परमदैदिप्यमान आत्मतत्वाचेच तेज आहे. त्याच्या आत्मतेजाचं वर्णन करून कठोपनिषद म्हणतं त्याच्या तेजामुळे हे सर्व प्रकाशमान होते. जेव्हा तो प्रकाशमान होतो तेव्हा सर्व प्रकाशमान होतो. तो स्वतः जेव्हा प्रकाशमान होतो तेव्हा सगळं प्रकाशमान होतात. त्याच्या प्रकाशाने सर्व प्रकाशतात, चमकतात. तमेव भांतमनुभाति सर्वम तस्य भासा सर्वमिदं विभाती. म्हणून आणखी एक व्युत्पत्ती सांगितली जाते की ज्योतिषाम गणः. ज्योतिर्गणः म्हणजे ज्योतिषांचा जो गण त्याला ज्योतिर्गण म्हटलंय. आणि तस्य ईश्वरः त्याचा जो ईश्वर तो ज्योतिर्गणेश्वर. तर तो कोण? तर परमात्मा म्हटलेला आहे. ज्योती म्हणजे तेजोगोल. त्यांचा जो गण म्हणजे समुदाय आणि त्याचा जो ईश्वर म्हणजे नियंता तो ज्योतिर्गणेश्वर हा परमात्मा म्हणावायचा. गीतेमध्ये नक्षत्राणाम अहम शशी किंवा ज्योतिषाम रविरंशुमान अशी 2 वचनं आली आहेत विभूती सांगताना अध्याय 10 मध्ये. आता नक्षत्रे काय किंवा ज्योतिपुंज काय? दोन्ही तेजोगोलच. ग्रह पंथातील जे 27 तारकापुंज आहेत आणि इतर दृश्य तारकागण तेच मुख्यतः नक्षत्र म्हणून म्हटल्या जातात. ही नक्षत्रे नयनाल्लाधक आहेत, परंतु विजा आणि असलेच दुष्प्रेक्ष उग्र तेजपुंजाचा राजा तो सूर्य आहे. गीतेच्या वरील 2 वचनांचा आशय अर्थात ज्योतिर्गणेश्वर म्हणजे मुख्यतः भगवत विभूती सूर्य समजावयाचा. परंतु सूर्य हा कितीही दुष्प्रेक्ष म्हणता यायचा नाही की जितका जो मुळी चर्मचक्षूंनी पाहताच येत नाही तो म्हणता येईल. आणि म्हणून त्याला सूर्यकोटी समप्रभ म्हणतात. गीतेत त्यालाच उद्देशून म्हटलंय की दिवी सूर्य सहस्रस्य भवेत् द्युगपदुत्थिता यदि भास सदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः. एकाच वेळी सहस्र सूर्य दिवी म्हणजे स्वर्गात आकाशात उगवले असतील तरी सुद्धा क्वचित त्याच्यासारखा भास व्हावा थोडासा, इतकं त्याचं तेज अनंत आहे, म्हणजे न अगणित आहे.
सत्यात भासस्तस्य महात्मना, त्या महात्म्याचं, त्या विश्वरूप दर्शन बघत असताना संजय वर्णन करतोय की एकाच वेळी आकाशात सहस्र हजारो सूर्य उगवल्यानंतर कदाचित त्याची उपमा देता येईल, पण त्याही पेक्षा कितीतरी पटीने अगणित असं तेज त्या भगवंताचं होतं, त्या विश्वरूपाचं होतं. तेजोभिरापुरी जगत समग्रम भासस्तवग्राह प्रतपंती विष्णू. परमात्मा हा प्रकाशक असल्यामुळे तोच तेजरूप आहे, आणि ते जे तेज आहे ते कसं आहे, अलौकिक असल्यामुळेच ते चर्मचक्षुंना असह्य आहे, आणि त्यामुळेच तो काय ज्योतिर्गणेश्वर झाला. त्याच्या प्रचंड तेजापुढे सूर्यादिकांची तेज सुद्धा काहीच नव्हेत. ती खद्योतवत होय जणू काही, किंबहुना दिवा चंद्रवत होत. परंतु हा तर कसा आहे, तेजोभिरापूर्य असा तो आहे. म्हणून याचं एक नाम सांगितलंय ज्योतिर्गणेश्वर. नक्षत्रांचा जो स्वामी, ज्योतिगणांचा जो स्वामी, तो ज्योतिर्गणेश्वर. श्लोक 79. 620 नाम बघतो आपण. विजितात्मा. ओम विजितात्मने नमः. विजित आत्मा मनो येन स विजितात्मा. ज्याने सर्व इंद्रियांवर विजय मिळवला आहे असा जो तो विजितात्मा म्हटलाय. प्रभूला तर कशाची स्पृह नाही की त्याचे विकारही उसंबळूच येत नाही, त्यामुळेच तो सदैव विजितात्माच असतो. पुढचं नाम आहे विधेयात्मा. दोहोंनी मिळून काय सांगितलंय, जय सूचित केलेलं आहे. इथे विजय कोणता सांगितला आहे तर आंतर आणि बाह्य. बाह्य शत्रू दोन्हींवर सूचित केलेला आहे, आंतरशत्रू आणि बाह्य शत्रू. नाहीतर बाहेरील शत्रूंना जिंकले तरी आंतरशत्रू मात्र बंडखोर असतात. विजय बाह्याभ्यंतर दोन्ही प्रकारे संपूर्ण संपादवयाचा असतो, तर तो विजितात्मा होईल. वशे ही यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणजे ज्या पुरुषाची इंद्रिये ही त्याला वश असतात, त्याची बुद्धी कशी असते, सुप्रतिष्ठित म्हणजे स्थिर झालेली असते. किंवा तस्मात् त्वमिंद्रियाण्यादो नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजेयी हे नाही ज्ञान विज्ञान नाशनम. ज्ञान विज्ञान यांचा नाश करणाऱ्या या महापापी कामाला हे भरतर्षभ म्हणजे हे अर्जुना तू प्रजेही म्हणजे मारून टाक. अशा प्रकारे गीतेमध्ये वेगवेगळ्या प्रकाराने विस्ताराने या शत्रूला, बाह्याभ्यंतर शत्रूला, म्हणजे बाह्य शत्रू तर आहेतच समोर तुझ्या उभे, पण आंतरशत्रू जे कुठले आहेत, राग द्वेष, हे सगळे तू यांनी रहित हो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकाराने गीतेमध्ये विशद केलेला आहे. भगवंत कर्मयोगी कसा असावा हे जेव्हा सांगतात तेव्हा त्याचं वर्णन वेगळ्या प्रकारे त्यांनी आणखीन गीतेमध्ये केलं आहे की तो जितेंद्रिय असावा, विशुद्धात्मा, विजितात्मा आणि सर्व भूतात्मा भावा. जितेंद्रिय म्हणजे काय तर इंद्रियांचे रागद्वेष रहित होणे. असं झालं तर मग इंद्रिय मनाला विचलित करू शकत नाही. नाहीतर मग इंद्रियाणाम विचरता यन्मनो विधीयते तदस्य हरति प्रज्ञा वायुर्नावमिवांबसी. ज्याप्रमाणे वायू नावम म्हणजे नावेला, नौकेला, अंबसी म्हणजे पाण्यात चालणाऱ्या नावेला वायू जसा हरती आपल्याकडे ओढून घेतो, ज्या भागाने वायूचा जोर जास्त असतो तिकडे आपोआपच नावेला तो खेचतो, त्याचप्रमाणे इंद्रियाणाम चरताम इंद्रियाणाम विषयांमध्ये वावरणाऱ्या इंद्रियांपैकी जे मन असतं, हे मन मग त्या इंद्रियाच्या बरोबरच अनुविधीयते, जिथे इंद्रिय जाईल, जो विषय घेऊन इंद्रिय त्या ठिकाणी जाईल तिथे मग मनही खेचलं जातं. पण ज्याचं असं होत नाही त्याची बुद्धी प्रतिष्ठित होते, हे पुन्हा गीतेच्या स्थितप्रज्ञेमध्ये सांगितलेलं आहे. मनुस्मृती सुद्धा एक श्लोक आलाय. श्रुत्वा स्पृष्ट्वा दृष्ट्वा भुक्त्वा घ्रात्वा च यो नरः न हृष्यति ग्लायति वा सह विज्ञेयो जितेंद्रियाः. कसा असतो तो जितेंद्रिय तर जो पुरुष, यह नरः म्हटलाय, जो पुरुष श्रुत्वा म्हणजे ऐकून, स्पृष्ट्वा म्हणजे स्पर्श करून, दृष्ट्वा म्हणजे पाहून, भुक्त्वा म्हणजे खाऊन भोग घेऊन,
घ्रात्वा म्हणजे वास घेऊन सुद्धा न रुष्यती ग्लायती वा, अति प्रसन्नही होत नाही किंवा मिळाले नाही तर उद्विग्नही होत नाही. असा तो कोण? तर सगळ्यावर मात करणारा, राग द्वेष रहित असणारा त्यालाच जितेंद्रिय समजावे असं म्हटलेलं आहे. दुसरं आणखीन त्यात सांगितलं विशुद्धात्मा. विशुद्धात्मा कसा असतो? सांसारिक पदार्थांचं महत्व अंतःकरणात जेव्हा येतं तेव्हा त्या मलिनतेला ते कारण असतं. कारण त्याच पदार्थांना महत्व आपण देतो. त्या पदार्थांना महत्व देणं म्हणजेच काय? कामना वाढणार. पण निष्काम जर झालं, कामना जर कमी करत गेलं, त्याला महत्व देत नाही गेलं तर, आणि केवळ परमात्मा प्राप्ती हाच उद्देश अंतःकरणामध्ये दृढ झाला तर मग अंतःकरण शुद्धी होते. त्यालाच त्यांनी विशुद्धात्मा म्हटलेलं आहे. आणि परमात्म्याला जे आवडतं तेच कर्म त्याच्या हातून आपोआप घडू लागतं. म्हणजे तशा प्रकारच्या कर्माला प्रेरणा मिळत जाते. तिसरं सांगितलंय मग विजितात्मा. आधी जितेंद्रिय, मग विशुद्धात्मा आणि मग विजितात्मा. कसा असतो हा विजितात्मा? तर जितेंद्रिय आणि विशुद्धात्मा हा कर्मयोगी शरीरातील जो आळस, प्रमाद, मोह हे झटकून मग अनंत कर्म करीत असतो. कारण आपोआपच त्याच्यातले सगळे राग द्वेष कामना गेलेले असतात. त्याने त्यावर विजय मिळवलेला असतो. अति सुखदायी जीवन कसं असतं? शरीराला आळशी, तामसी, रोगी बनवतं. तर अति अंकुश सुद्धा नको किंवा अति संयमही नको. म्हणून त्यांनी सांगितलं आहे ज्यांनी हे सगळ्यावर मात केलेली आहे तो कसा आहे? विजितात्मा. अंतर्बाह्य शत्रू म्हणजेच बाह्याभ्यंतर शत्रूंना सुद्धा ज्यांनी जिंकलाय, त्याच्यावर ज्यांनी विजय मिळवला आहे त्याला त्यांनी विजितात्मा म्हटलेला आहे. पुन्हा आणखी सांगितले सर्व भूतात्मा होणं म्हणजेच सर्वांशी समतेने व्यवहार करणं. जसं शरीराच्या एका अवयवाला दुखापत झाली तर दुसरं अवयव त्याची सेवा करण्यासाठी सहजरित्याने जातं. त्या अवयवाला हाताला मलम लावेल किंवा तो दुखत असेल तर दाबून पाहिल, पायाला लागलं असेल तर लगेच हात खाली जातील, डोळ्याला लागलं असेल तरी सुद्धा हात त्या डोळ्याजवळ जातील. म्हणजे जणू काही सेवा करण्यासाठी दुसरं अवयव तत्पर असतं, सहजरितीने येतं. त्यांना कुठलाही अभिमान नसतो त्या अवयवाला किंवा कृतज्ञतेची अपेक्षा सुद्धा ते ठेवत नाहीत. त्यांच्याकडून जे काम होत राहतं त्या शरीराला दुखापत झाल्यानंतर दुसऱ्या अवयव जेव्हा सेवा करण्यासाठी जातो तेव्हा ते आपोआप जातं, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता. तसा हा सर्व भूतात्मा आहे तो कसा असतो? हा कर्मयोगी तर दुसऱ्यांना सुख पोहोचवण्याचा प्रयत्न तो सहजरितीने करतो. कर्मयोगाचा स्वभाव हा उदारतेचा असतो. व्यवहार जरी त्या व्यक्तीप्रमाणे वेगवेगळे असतात किंवा असतीलही, पण आपलेपणा, प्रेम, समानतेची वागणूक जेव्हा असते तेव्हा हा कर्मयोगी त्यांच्याशी त्याप्रमाणे वागतो. हे जसे भगवंतानं गीतेत सांगितलेलं आहे तसा परमात्मा स्वतः सदैव जितेंद्रिय, विशुद्धात्मा, विधेयात्मा आणि सर्व भूतात्माच आहे. कारण त्याला कुठलीही स्वतःसाठी कामना नाही, स्पृहा नाही. म्हणूनच त्याला विजितात्मा म्हटलेलं आहे. सदैव शांत, बाह्याभ्यंतर नेहमी त्याचं शुद्ध ब्राह्म्य स्थितीत असल्यासारखा तो असतो. नमे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नान वाप्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन. भगवंताने अर्जुना हे सांगितलेलेच आहे कर्मयोग समजावून देत असताना की मला आपल्यासाठी काही कर्तव्य नसतं. दुसऱ्यांच्या हितासाठी अवतार घेतो. सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश किंवा त्यांना धडा शिकवण्यासाठी वेळोवेळी अवतार घेतात. लोक संग्रहार्थ कर्म करतात, पण आपल्या कर्तव्यापासून ते कधीही च्युत होत नाही. म्हणजेच अवतार कार्यात सुद्धा तो कधीही कर्तव्यच्युत होत नाही आणि मग हाच आदर्श तो इतरांना देत जातो. असा हा दांत, शांत, बाह्याभ्यंतर असल्यामुळे धर्मसंरक्षणार्थाय धर्मसंस्थापनाय च तैस्तैर्वेशेभ्य रूपेश्च त्रिषु लोकेषु भार्गव. महाभारतात हा एक श्लोक आहे की भगवंत अनेक योनीमध्ये अवतार घेऊन त्या रूपवेशाद्वारा
ज्या ज्या अवतारात जसा आलाय त्या त्या रूपवेशाद्वारा आचरण करून लोकांना कर्मास प्रेरणा देतो. सर्वांवर विजय मिळवलेला तो सदा कसा आहे, सदा विजयी, सदा विजितात्माच म्हणावायचा. फक्त आणि फक्त लोकसंग्रहार्थ तो कर्म करीत असतो. धर्म संरक्षणासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी, धर्म सुप्रतिष्ठित करण्यासाठी पुन्हा पुन्हा अवतार घेऊन तो लोकांना कर्मासाठी प्रेरणा देत असतो. असा हा विजितात्मा. म्हणून त्याचा हा गुण स्थितप्रज्ञ म्हणा किंवा ज्यांना उद्धाराकडे जायचं आहे असे हे त्याचा गुण घेण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. म्हणून अशा कर्मयोगांचं वर्णन गीतेमध्ये तर आलेलंच आहे. पण भगवंत कसा आहे, विजितात्मा. पुढे त्यांनी सांगितलंय विधेयात्मा. हाच विजितात्मा, विधेयात्मा कसा याचंही वर्णन पुढे आलेलं आहे. श्लोक 79, 621 नाम बघतो आपण. अविधेयात्मा. ओम अविधेयात्मने नमः. न केनापि विधेयात्मा स्वरूपमस्येति अविधेयात्मा. भगवंताच्या स्वरूपाविषयी अमुक एका प्रकारचा तो आहे असं विधान करता येत नाही असा, किंवा ज्याच्यावर स्वामित्व गाजविता येत नाही असा तो अविधेयात्मा म्हणावायचा. त्याचं दिव्य स्वरूप कसं आहे, अत्यंत अगाध आहे. काही ठिकाणी विधेयात्मा असाही पाठभेद घेतलेला आहे. म्हणजे काही ठिकाणी विधेयात्मा आणि काहींनी अविधेयात्मा यावर भाष्य केलेलं आहे. कारण खालची ओळ जी आहे 79 श्लोकाची, विजितात्मा विधेयात्मा असं ते एकत्र पद घेतल्यामुळे काहींनी अविधेयात्मा म्हटलंय, काहींनी विधेयात्मा. विधेयात्मा या शब्दाचा अर्थ असा केला की ज्याचा आत्मा म्हणजे अंतःकरण आज्ञाधारक आहे तो विधेयात्मा. आणि मग जे आपण बघितलं अविधेयात्मा, ज्याच्यावर स्वामित्व गाजविता येत नाही असा तो अविधेयात्मा म्हटलेला आहे. पण ज्याचं अंतःकरण ताब्यात आहे, आज्ञाधारक आहे तो विधेयात्मा. आमची इंद्रिय कशी असतात, मोठी चपल आहेत, चंचल आहेत. जाऊ नये तिथे पाय धावतात, पाहू नये तिथे डोळे पाहतात, करू नये ते हात करतात, ऐकू नये ते कान ऐकतात, बोलू नये तिथे तोंड बोलतो, चाखू नये तिथे जीभ चाखते. अशा प्रकारे आमची कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय स्वैर वागत असतात, आपल्या स्वामीचा द्रोह करीत असतात. पण ह्यांना लगाम घालणे तितकंसं कठीण नाहीये. चपळ पायांना एक हातभर दोरी बांधू शकते, चवचाळ डोळ्यांना 4 बोटांची पट्टी बंद करू शकते. पण मनाला तुम्ही अशा प्रकारे लगाम घालू शकत नाही. ते कसं आहे, अशरीर, गुहाशय, एकटं, दुरंगम, कुठेही धावतं, चंचल आहे. यत्र काम निपाती चपल, चंचल म्हटलेलं आहे. त्यामुळेच ते कसं आहे, दुर्निवार आणि सुदुर्धर म्हटलेलं आहे. गीतेत भगवंत अर्जुनाला म्हणतात की मन शांत कर, सर्वत्र समभाव ठेव. पण अर्जुन विचारतोय की मन कसं आहे आमचं, चंचल आहे. एतस्य अन्न पश्यामी चंचलत्वा स्थितीम स्थिराम. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. ते अतिशय चंचल आहे, बलवान आहे, प्रमाथी आहे. तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम. त्याला ताब्यात आणणं अतिशय कठीण आहे. कठीण आहे खरं, परंतु दुष्कर आहे, अशक्य आहे. पण त्याचा निग्रह अतिमानस भूमिकेवरूनच होऊ शकतो. म्हणून भगवंतांनी त्याला उत्तर पण दिलेलं आहे, मनः दुर्निग्रहं चलम. चंचल आहे, दुर्निग्रह आहे, पण अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. त्यासाठी वारंवार स्वाध्याय अभ्यास हवा, तर चंचल मनाला ताब्यात आणता येईल. आणि यालाच अध्यात्म म्हटलेलं आहे. आत्मा हा कसा आहे, हा गुणातीत आहे, तिन्ही गुणांच्या पलीकडे. त्याच्याच आश्रयाने गुणांवर प्रभुत्व मिळवता येतं. त्या आत्मतत्वाच्या द्वारेच, त्याच्याच आश्रयाने जे सत्व रज तम हे त्रिगुण आहेत यावर प्रभुत्व मिळवता येतं. किंबहुना तो आत्माच काय म्हटलाय, विधेय आत्मा आहे. त्याला गुणांचा प्रवाह वाहून नेत नाही. तो तटस्थ पांडुरंग गुणप्रवाह पाहतो. त्याला प्रवाह वाहून नेत नाही, पण तो प्रवाह पाहतो. या भीमेच्या प्रवाहात
भीमा म्हणजे इथे जो संसार आहे, ही नदी आहे, संसार सागर ज्याला म्हणतात, ही नदीच म्हणून म्हटलं या भीमेच्या प्रवाहात क्षणोक्षणी बदल होत आहेत. पण पांडुरंग आपला जसाच्या तसा 28 युगे लोटली तरी त्यात पालट नाही. त्याच्या चरणांना जो धरून राहिला तोच या प्रवाहातून तरला. तोच काय म्हटलंय, विधेय आत्मा. म्हणून माऊली ज्ञानदेव म्हणतात की अरे मना तू पापिष्ठा किती हिंडसी रे नष्टा. अरे मना तू पापिष्ठा किती हिंडसी रे नष्टा. सैरा शिणसी रे फुकटा विठ्ठली विनटा तू होई. म्हणजे विठ्ठलाच्या ठाईस मन तुझं लाव, पुन्हा लाव. तू अनिवार नावरसी तुझे संगे नाडले ऋषी. तू तव अपभ्रंशी पाडिसी म्हणून गेले गुरुसी शरण. न संडी हरिचरण नाही जन्म मरण. अविट सेवी नारायण तेणे मी तू पण एक सिद्ध. ज्ञानदेव शरण हरी मन हिंडे चराचरी. न संडी चरण अभ्यंतरी नित्य श्री हरी हृदय वसे. त्याचे चरण सोडायचे नाही. त्याचे चरण जो सोडित नाही तोच काय आहे, विधेय आत्मा म्हटलेला आहे. अंतःकरण ज्याचं ताब्यात असतो त्याला विधेय आत्मा म्हटलाय. आणि हा आपल्या अंतःकरणात असणारा आत्मा म्हणजेच तोही विधेय आत्माच होय. विधेय आत्माचा अर्थ आणखीन सांगितलेला आहे की परमात्म्याला का म्हटले नाव, तो प्राप्त करणे योग्य आहे. हा भगवंत हे परमतत्व प्राप्त करणे योग्य आहे. आपल्या भक्तांच्या प्रेमाच्या अधिपत्याखाली राहण्याचे तो मान्य करतो. भक्तांच्या प्रेमात तोही वेडा होतो आणि म्हणून भक्तांच्या प्रेमाच्या अधिपत्याखाली राहण्याचे तो मान्य करतो. म्हणूनही याला विधेय आत्मा म्हटलेला आहे. आणि अविधेय आत्मा हे पद घेतलेलं आहे. तर ते कसं आहे, ते स्वयंभू आहे, स्वतंत्र आहे, कोणालाही वश न होणारा असा हा अवश आहे अविधेय आत्मा. आणि हाच तो परमात्मा दोन्ही अर्थाने. अविधेय आत्मा जे ज्याच्यावर कोणी स्वामित्व गाजवू शकत नाही म्हणून त्याला अविधेय आत्मा म्हणायचं. आणि विधेय आत्मा म्हटलेला आहे काही ठिकाणी तर त्याचा अर्थ प्राप्त करण्यायोग्य आणि आपल्या भक्तांच्या प्रेमाच्या अधिपत्याखाली राहण्याचे तो मान्य करतो असा तो, म्हणूनही तो विधेय आत्मा आहे. दोन्ही अर्थ जर बघितले, विधेय आत्मा आणि अविधेय आत्मा दोन्ही अर्थाने जर बघितलं तरी परमात्म्यासाठी ते नाम सार्थ आहेत. श्लोक 79 622 नाम बघता आपण. सत्कीर्ती. ओम सत्कीर्तये नमः. सती अवितथा कीर्तिरस्येति सत्कीर्ती. ज्याची कीर्ती सत्य आहे. अवितथ म्हटलेला आहे. अवितथचा अर्थ आहे सत्य किंवा उत्तम. तो काय आहे, सत्कीर्ती म्हटलाय. वितथचा अर्थ असतो खोटं, असत्य आणि अ लागलाय. अवितथ म्हणजे जे सत्य आहे, खोटं नाही आहे असं, म्हणजेच यथार्थ आहे. अमिथ्या ज्याला म्हणता येईल, मिथ्या नाही, अमिथ्या असं ते. म्हणून असा अर्थ केलेला आहे की ज्याची कीर्ती सत्य आहे, उत्तम आहे, तो सत्कीर्ती. जे काही सांगितलं जात आहे किंवा जे काही घडत आहे ते खरे आहे हा सामान्य अर्थ आहे. पण इथे परमात्म्याचे एक नाव सांगितलेलं आहे. म्हणजे परमात्मा हा कसा आहे, विशुद्ध कीर्ती असलेला आहे. सत इति एवं रूपा कीर्ती यस्य सह सत्कीर्ती. सत हे ज्याचं रूप आहे, ही ज्याची कीर्ती आहे तो सत्कीर्ती म्हटलाय. परमात्मा प्रसिद्ध आहे याचा अर्थ तो आहे. सत तेच एक आहे, दुसरं काही, बाकी सगळं असत्य होय. गीतेत म्हटलंय की सद्भावे साधुभावेच सदित्येतत् प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्द पार्थ युज्यते. गीतेच्या 17व्या अध्यायातील 26वा श्लोक. परमात्म्याचं सत हे नाव त्याच्या सत्य भावात, श्रेष्ठ भावात प्रयुक्त होते. सत्पद कसं आहे, अस्तित्व, साधुत्व आणि सदाचार या अर्थी वापरले जातं सत्पद. हा अर्थक्रम विकासक्रम जो आहे, हा अर्थक्रम विकासक्रम ही सूचित आहे. एखादी वस्तू आधी असेल तर तिथे गुण आणि कर्म मागाहून लक्षात घेता येते.
एखादी वस्तू आधी असते तर तिचे जे गुण आहे, कर्म आहे, हे मागावून लक्षात घेता येईल. तिन्ही धर्म जेव्हा प्रगटतात तेव्हाच त्या वस्तूचे खरे आणि पुरे सत्व सिद्ध होते. ईश्वर आहे, तो सर्व गुण संपन्न आहे आणि त्याचं हे विश्वरूप कर्म प्रशस्त आहे. हे जे विश्व त्याने साकारलेलं आहे, हे कर्म कसं आहे भगवंताचं, हे प्रशस्त आहे, सुंदर आहे. या कारणानेही तो काय सत्कीर्ती म्हटलेला आहे. नुसते अस्तित्व निर्गुण आहे, अस्तित्व निर्गुण आहे, निर्विशेष आहे, अव्यक्त आहे, त्यावरच व्यक्तीची ओळख पटत नाही. त्यासाठी त्याच्या गुणांची म्हणजे सच्चित आनंद धर्माची ओळख व्हायला लागते. हे तिन्ही गुण त्याच्या ठिकाणी असायला लागतात. पण गुणही असे अमूर्तच आहेत. ते गम्य असले तरी ते साकारता येत नाहीत, गुण दिसत नाहीत, अमूर्त आहेत. त्यासाठी रूप हवं. ते कर्मामध्ये साकार होतं. कृतीच्या रूपाने आपल्याला व्यक्तीचा परिचय होतो. एखादे गुण एखाद्यामध्ये आहेत पण तसे ते कळत नाहीत काय आहे ते. पण जेव्हा कृती तो करतो म्हणजे ते कार्य घडतं, मग ते कर्मामध्ये त्याचे जे गुण आहेत, मग सात्विक असो, राजस असो, तामस असो, त्या पद्धतीचं त्याचं कार्य असतं. त्यामुळे कर्मामध्ये ते साकार होतं. म्हणजेच कृतीच्या रूपाने आपल्याला त्या व्यक्तीचा परिचय होतो. जसं अग्नी आहे, उष्णता हा त्याचा धर्म आहे अग्नीचा, तेव्हा कळतं. पाक म्हणजे रसोई ज्याला म्हणता येईल, स्वयंपाक किंवा शिजवणे, हे त्याचं कार्य आहे अग्नीचं. त्या कार्यावरून त्याचा पूर्ण परिचय होतो. परमात्मा हा कसा आहे, सत्कीर्ती आहे, हे त्याच्या या विश्वरूप कृतीवरून प्रत्ययास येते. हे जर विश्वरूप नसतं, ही कृती जर नसती, तर तो आहे हे कळलं नसतं. म्हणजे त्याची ही सत्कीर्ती जी आहे त्या विश्वरूप कृतीवरून प्रत्ययास येते. त्या कृतीवरूनच त्याचे अचिंत्य सामर्थ्य प्रगट होते. अचिंत्य म्हणजे त्याचं काही चिंतनच करू शकत नाही आपण, अशा प्रकारचं जे सामर्थ्य त्याचं आहे ते त्यातून प्रगट होतं या कृतीवरून. व्यक्तीचा पूर्ण परिचय त्याच्या नाम रूप गुण कर्मावरून होत असतो आणि तसा तो विश्वरूपाने परमात्माच होतो. आणि म्हणून तो कसा आहे, सत्कीर्ती म्हटलेला आहे. सत् कार्यरूप विश्वम कीर्ती यस्य सहा सत्कीर्ती, म्हणजे ज्याचं कार्य सत आहे, कुठेही अविथत नाही, खोटं नाही, मिथ्या नाही. ही जी विश्व रचलेलं आहे ते सगळं नाम रूप गुण कर्मावरून हे सगळं दिसतंय आणि म्हणूनच तो काय म्हटलेला आहे, सत्कीर्ती म्हटलाय. हे विश्व ज्याचे ज्ञापन आहे, ज्ञापन म्हणजे दाखवणे, तो सत्कीर्ती म्हणावायचा. विश्वाचा उद्भव, स्थिती आणि लय सर्वच त्या परमात्म्याचे काय आहे, ख्यापन म्हणता येईल ज्याला. म्हणजे विश्व ज्ञापन आहे, पण उद्भव, स्थिती आणि लय हे सगळं परमात्म्याचे ख्यापन करतात. म्हणजे त्याच्यावरून ते कळतं सगळं. जे त्याचे ख्यापन किंवा कीर्तन करीत नाही असे मुळी काही नाहीच. आणि म्हणून तो काय आहे, सत्कीर्ती, विशुद्ध कीर्ती, प्रसिद्ध असलेला, आधी लागलेला सत, कीर्तीला आधी सत लागलेला आहे. हा उपसर्ग हा त्याचा सद्भाव, श्रेष्ठ भाव दर्शवणारा आहे. नुसतं कीर्ती म्हटलं नाहीये, सत्कीर्ती. म्हणून हा जो सत लागलेला आहे उपसर्ग, याच्यावरून त्याचा सद्भाव, त्याचा श्रेष्ठ भाव दिसतो. आणि असाच सर्वत्र तो गायलाही जातो. म्हणजे त्याचं संकीर्तनही केलं जातं. त्याचंच पुन्हा पुन्हा संकीर्तन होणं म्हणजेच पुन्हा पुन्हा त्याची कीर्ती गायला जाणं, सत्कीर्ती गायला जाणं. पण हा मुळात कसा आहे, दुसरं तिसरं काही नाही, तो खरा काय आहे, तो सत्कीर्तीच आहे. नुसतं कीर्ती नाही तर सत्कीर्ती. याची कीर्ती कशी आहे, सत आहे असा तो. श्लोक 79, 623 नाम बघतो आपण. छिन्न संशय. ओम छिन्न संशयाय नमः. करतलामलकवत् सर्वं साक्षात् कृतवतः क्वापि संशयो नास्ति इति छिन्न संशयः. ज्याच्याजवळ कोणत्याही प्रकारचा संशय लवमात्र नाही. त्यासाठी एक उपमा दिलेली आहे की करतलामलकवत म्हणजे तळहातावर घेतलेल्या आवळ्याप्रमाणे सर्व काही तर सहजपणे प्रत्यक्ष आहे. आणि म्हणून परमात्मा छिन्न संशय म्हटलाय. हातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे म्हणजे एखादी गोष्ट स्पष्टपणे, उघडपणे, कोणालाही सहजपणे दिसू शकेल
अशा प्रकारे समोर असणं. जसं हातावर ठेवलेला आवळा सर्वांना दिसतो सहजपणे, याचा अर्थ असा की कोणती गोष्ट लपवलेली नाही, ती पूर्णपणे उघड आहे. आपण जोपर्यंत आपल्या जाणीवेने बुद्धीने त्याला जाणण्याचा प्रयत्न करीत असतो तोपर्यंत आपल्या मनामध्ये संशय राहणारच. शंका कुशंकांनी ज्याचं अंतःकरण गोंधळलेलं राहतं त्याचा साध्य साधनाविषयीचा गोंधळ कधीही संपत नाही. त्यामुळेच त्याचा कोणता एक निश्चय दृढ होत नाही जीवाचा. सामान्य जीव किंवा साधकासाठी हे सगळं म्हणता येईल. त्यामुळे त्याच्या हातून काहीही नीट घडत नाही. शांती समाधान शंका कुशंका असण्यामुळे लांब असतं, कोसो दूर असतं. कारण सतत शंका कुशंका त्याच्या मनात असतात. पण भगवंताच्या बाबतीत तसं नाही. सगळं काही याच्याजवळ कुठल्याही प्रकारचा संशय नाही. गीतेमध्ये मोक्ष संन्यास योग सांगताना भगवंतच म्हणतात की कुठलेही कर्म कुशल कर्म करताना, कुठलेही कर्म असो मग ते कुशल कर्म करताना मेधावी, छिन्न संशय आणि सत्व समाविष्ट म्हणजे सत्वगुणी असेल तर खरा त्याग काय आहे हे त्याला कळतं. आणि मग तो वाईट कर्माचा वेळ पडली तरी द्वेष करीत नाही. आणि आवडते काम करायला मिळाले तर त्यात आसक्तही होत नाही, म्हणजेच गुंतूनही पडत नाही. दोन्हीही मनासारखं काम मिळालं तर त्यात गुंतूनही पडत नाही किंवा मनासारखं मिळालं नाही तर त्या कामाचा द्वेषही करत नाही. आलाय समोर ते करतो. ही सगळी लक्षणं जी सांगितलेली आहेत, मेधावी, सत्व समाविष्ट, त्यागी आणि छिन्न संशय, हे सगळं असावं लागतं. हे सगळं परस्परावलंबी आहेत, परस्परोपकारक आहेत, एकमेकांनी सहाय्य करणारी आहेत. थोर पुरुष, वंदनीय, श्रेष्ठ, आदर्शभूत व्यक्तींच्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात की ज्यामुळे कधी त्यांना अकुशल कर्मसुद्धा कर्तव्य म्हणून करावे लागते. तेव्हा त्याला ते विवेकाने सामोरे जातात. परमात्मा तर सर्व बुद्धीचीही कार्यशक्ती आहे आणि म्हणून अर्जुन भगवान श्रीकृष्णाचे शिष्यत्व पत्करतो. आणि पुढे भगवंतच आत्मसंयम योग समजावताना म्हणतोय अर्जुन की त्वदन्य संशयस्यास्य चेत्ता नाही उपपद्यते. तुझ्याशिवाय दुसरा कोणीही माझा संशय दूर करण्यास समर्थ नाही. अर्जुनाच्या भाग्याने त्याला असा हा अत्यंत अधिकारी आणि तरीही उदार हृदयाचा कृष्णासारखा विद्यादानात कुशल असलेला गुरु लाभला. कर्तव्य मोहरूप संशयाचा निराकर्ता, संशय छेदता दुसरा कोण असेल बरं, याची खात्री त्यालाही पटली होती. चिन्ह संशय पद इथे अधिकारी संशय छेदता गुरुदेव आणि छिन्न संशय अधिकारी शिष्य एकत्र येणे म्हणजेच विद्या संप्रदाय सूचित करीत आहे. म्हणजे गुरुही कसा हवा, संशय छेदता म्हणजे संशय दूर करणारा हवा आणि छिन्न संशय अधिकारी शिष्य सुद्धा हवा, म्हणजे दोन्हीही एकत्र हवे. आपला संशय दूर करणारा गुरु जर लाभला असेल आणि शिष्य त्याप्रमाणे गुरुने सांगितल्याप्रमाणे वागत असेल तर मग हा विद्या संप्रदाय तयार होत जातो एक प्रकारे. या संप्रदायामध्ये विद्या अविद्येचं निरसन गुरु शिष्य रूपाने करीत आहे. जसं विक्रेता आणि ग्राहक मिळून व्यवहार होतो त्याप्रमाणे गुरु शिष्य मिळून विद्या संप्रदाय चालतो. त्यामुळे इथे गुरु व शिष्य यांना गौणत्व आहे, प्राधान्य आहे. ते कशाला? विद्या संप्रदायाला. दोन्ही मिळून संप्रदाय चालवितात. शिष्य नसेल तर गुरु कोणाला सांगणार? आणि गुरु शिष्य नुसता असून चालत नाही, तर गुरुही असावा लागतो. त्यामुळेच गुरु बरोबरच शिष्यालाही तेवढंच महत्व आलेलं आहे. मग परमात्मा छिन्न संशय साधक सिद्ध म्हटला तर बिघडले कुठे? छिन्न संशय पदाचा छिन्न संशयो येन सहा छिन्न संशय असा विग्रह केलेला आहे. ज्याने संशय दूर केला, नष्ट केला, तो छिन्न संशय असंही म्हटलं जातं. संशय, संशयछेदन आणि निसंशयता मिळून ही जी सगळी प्रक्रिया आहे ही पूर्ण होते. आणि ती सगळीच कोण आहे? तर तो परमात्मा आहे. परमात्म्याजवळ कुठल्याही प्रकारचा संशय नाही. शिवाय असेल कुठे संशय तर छेदन करण्यास तो समर्थ आहे. आणि निसंशय असा तो आहे. म्हणजे ही सगळी प्रक्रिया एकदा संशय आला
की तो संशय छेदन करणारा आणि मग निसंशयता मिळून ही सगळी प्रक्रिया पूर्ण होते आणि ती सगळी तो कोण आहे? परमात्माच आहे. छिन्न संशय पद हे समग्र सूचित करीत आहे. अर्जुनाप्रमाणे संशय संप्राप्ती होणे हे मोठ्या योग्यतेचं आहे. असा संशय म्हणजे शंका कुशंका उत्तम कार्यात येणे, कधी कधी विषाद होणे, हे सुद्धा भगवंताशी योग म्हणजे जोडले जाणेच होय. संशय नसता किंवा दुःख आलं नसतं, विषाद नसता, तर अर्जुन भगवंताशी जोडला गेला नसता. या विषादामुळे, या संशयामुळे, शंका कुशंकामुळे, उत्तम कार्यात आल्यामुळे त्यांनी भगवंताला विचारलं की यातून मी कसा मार्ग काढू, काय माझं कर्तव्य आहे, काय मी करायला हवं या ठिकाणी, असं म्हटल्यामुळे आणि मी तुझं शिष्यत्व पत्करतोय, शिष्यस्तेहम शाधिमान त्वाम प्रपन्नम, माझ्यावर आता प्रसन्न होऊन तू मला काय ते शरण येतोय मी तुला आणि मला काय ते योग्य मार्ग दाखव, असं म्हटल्यामुळे, शरणागती पत्करल्यामुळे, पूर्णतः शरणागती पत्करल्यामुळेच भगवंतानी त्याला हा योग सगळा समजावून दिला पुढे, कर्मयोग वगैरे. अर्थात स्मरण तेव्हा भगवंताचेच हवे असते, तोच आपल्याला उपदेश करील ही जाणीव असायला हवी. आपली द्विधा मनस्थिती दूर करेल हा विश्वास हवा. आणि भगवंतच संशय छेदता आहे कुठल्या ना कुठल्या रूपात. मग तो समोर येतो, एखादा कोणाच्या कडून आपल्याला एखादं वाक्य ऐकवतो किंवा एखादा मार्ग दाखवतो, कुठल्या ना कुठल्या तो रूपात येतो, पण आपला संशय दूर करतो आणि आपल्याला योग्य मार्गाला नेतो. फक्त भगवंतावर तसा दृढ विश्वास हवा. ज्याला जगात कुठलाही संशय उत्पन्नच होत नाही, तो मनुष्य नसून काय, तो पशुच म्हणावा लागेल. कारण पशुला असतं असं, कुठल्याही प्रकारचा संशय शंका कुशंका त्याच्यात नसतात. पण जो खरा जिज्ञासू असतो त्याच्या मनात संशय असतोच आणि तो संशय कोणीतरी दूर करावा, दूर करणारा एखादा आपल्याला भेटावा म्हणून त्याची तळमळी असते, तो खरा मनुष्य. पण जो आत्मस्वरूपाशी प्रत्यक्षतः त्वरित पूर्णपणे एकरूप होईल, त्याचे सगळे मग मोह अज्ञान संशयाचा निराश होतो आणि हा निराश करणारा एखादा कोणीतरी गुरु भेटतोच. म्हणजेच आत्मस्वरूप नारायणामध्येच छिन्न संशय होता येतं. छिन्न संशय होता येतं म्हणजे संशय आपला दूर करणारा कोण? आत्मस्वरूप नारायणच होय असंही समजायला हवं. कारण परमात्मा प्रत्यक्ष कसा आहे? छिन्न संशय आहे. त्याला स्वतःला कुठलाही शंका कुशंका नाही, पण त्याला जे दिसतंय ते स्पष्टपणाने दिसतंय. आणि मग ज्याला कोणाला अशी संशय असतील किंवा शंका कुशंका असतील, त्याच्या शंका दूर करायला सुद्धा तोच समर्थ आहे.